नामांतर शहीद अमर रहे, नामांतर शहीद अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे, नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे, नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे। मित्रांनो, आपण पोहोचलो इंदोराजवळ या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी जे नामांकन झालं होतं त्यांच्या शहीदांची पूर्ण कृती तर बनवण्यात आली आहे आणि त्या शहीदांचे नावं सुद्धा देण्यात आले आहे आणि त्यांना नमन करण्यासाठी शहीदांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ खोब्रागळे गटाच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे लोक या शहीदांना नमन करण्यासाठी इथं पोहोचले आहे आणि ज्या मराठवाडा विद्यापीठासाठी जो आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये ज्या युवका वर्गांनी आणि लोकांनी जे शहीद झाले होते त्यांना नमन करण्यासाठी भावपूर्ण नमन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहे आणि या ठिकाणी इथून अजून एक ऊर्जा घेऊन एक सामोरच्या वाटचालीसाठी एक रिपब्लिकन पक्षाची मोठी भूमिका निभवण्यासाठी इथे सज्ज झाले आहे. मानासाहेब जुडले काय सांगतात आपल्या पद्धतीने काय सांगणार? मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे रामदास गंजे नागपूर आज दिनांक 4 बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामांतर विद्यापीठासाठी आज शहीद झालेले लोकांकरता आम्ही ना 10 नंबर पिढ्या शहीद स्मारक अर्पण करण्याकरता आलेला आहे आणि माझ्यासोबत आहे सुधीर पाटील, अनिल रामटेकेजी. एवढंच बोलून जय भीम जय संविधान. सुधीर पाटील, समता सैनिक दल ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी. आपण सगळ्याला माहीत आहे नामांतर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद याला नामकरण झालं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भेटलं पाहिजे. त्याकडे सातत्याने 16 वर्षाचा संघर्ष करावा लागला. त्या संघर्षामध्ये जेव्हा तो दिवस येत होता, जेव्हा सामाजिक पुकारा होत होता नामांतरांसाठी लढा देऊया म्हणून, त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राचे लोक येत होते. पण नागपूर अशी एक धरती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालेकिल्ला म्हणणारा उत्तर नागपूर आणि उत्तर नागपुरातील इंग्रज चौक या ठिकाणी गोळीबार झाला होता आणि त्या गोळीबारामध्ये शहीद झालेले नामांतरासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाड्यात भेटलंच पाहिजे. त्याकरिता शहीद झालेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीला जिवंत ठेवणारे ऊर्जावान लोक या ठिकाणी शहीद झाले. त्यांना वारंवार स्मरण ठेवावं, त्यामुळे जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ माहीत पडावी, त्या लोकांचे स्मरण व्हावं म्हणून आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो आणि 4 ऑगस्टला त्यांना नमन करतो आणि त्यांची ऊर्जा घेऊन परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव कसं या ठिकाणी गाजवता येईल, कसं जिवंत राहता येईल आणि कशी डॉक्टर बाबासाहेब चळवळ पुन्हा उभारेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी ज्या प्रकारे आपण पाहतो, आता ज्या प्रकारे मराठा विद्यापीठावर आपण पालन केलं होतं त्याच प्रकारे बुद्धगयासाठी आंदोलन आता दिल्ली जंतर मंतरमध्ये 16 ऑगस्टपासून चालू आहे. त्याच प्रकारे आपण सर्वांना शहीद झालं तरी चालेल. माझी विनंती आहे सगळ्या पूर्ण भारतवर्षीयांना की ज्या प्रकारे आपण नामंतरासाठी लढलो त्याच प्रकारे महाबोधी बुद्धवार मुक्त करासाठी आम्ही 16 ऑगस्टला जे आंदोलन जंतर मंतर होणार आहे त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र व्हावं. गोळ्या खावा लागले तरी चालेल, शहीद आमचे लोक होतील तरी चालेल,
कारण की हे सरकार आमची नाही आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी हे संविधान विरोधी सरकार आहे, लोकतंत्राच्या हरण पाळणारे सरकार आहे. आणि लोकतंत्र काय असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या माध्यमाने आपण संविधान वाचलेलं आहे. तर संविधान जिवंत ठेवण्याकरिता, संविधान राखण्याकरिता आपण सगळ्यांना एकत्र व्हायचं आहे. आजच्या दिवशी आम्ही सगळं विश्वास व्यक्त करतो आणि संकल्प घेतो की पुढचंही आंदोलन जे डॉक्टर बाबासाहेब नावाचं असो, महाबोधी उद्योगाचे असो, ते सफल होईल आणि आमच्यासोबत सर्वच लोक, सर्व भारतात लोक जुळतील. असे नम्र विनंती सगळ्यांची. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आणि आज विनम्र अभिवादन या सर्व शहीदांना. जय भीम. मान्यवर साहेब अनिल रामटेके साहेब सुद्धा जुळलेले आहे आणि रिपब्लिकन पक्ष यांच्या गटाच्या वतीने शहीदांना नमन करण्यासाठी इथं पोहोचले आहे. जो मराठवाडा विद्यापीठ इथे आंदोलन झालं होतं त्यामध्ये जे शहीद झाले होते त्या विद्यालयाला नाव मिळण्यासाठी त्याकरिता यांना नमन करायला पोहोचले. काय सांगा साहेब, आलं पाहिजे सांगा. माझं नाव अनिल रामटेके. मी समता सैनिक दलामध्ये 40 वर्षापासून काम करत आहे आणि आता हल्ली मी राजकीय उपाध्यक्ष या पदावर माझी नियुक्ती झालेली आहे. आता ह्या 10 नंबरच्या पुलावरती एवढे सकाळपासून एवढे लोक येऊन सनेरी इथं सर्वांनी श्रद्धांजली दिलं आहेत आणि दरवर्षी देत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं पाहिजे म्हणून सनेरी या लोकांनी क्रांती केली होती. विद्यापीठ हे नामंत्रण झाले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. त्यासाठी ह्या शहीद लोकांनी इथं आपल्या छातीवर गोळ्या घेऊन सनेरी आपलं जीवन सर्व बाबासाहेबाच्यासाठी यांनी सैनिकांनी आपलं जीवन समाप्ती केली. यासाठी मी यांना अभिवादन करण्याकरिता दरवर्षी मी इथं येत असतो. त्या सर्वांकडून सलामी देण्याकरिता आम्ही इथं दरवर्षी येत असतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी ज्या नामंजूर शहीद झाले होते त्यांना कोटी कोटी नमन करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने त्यांना नमन करण्यात आलेलं आहे. आणि या शूरवीरांची एक त्यांची ऊर्जा शक्ती घेऊन या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांना दूर दूर पोहोचवण्यासाठी प्राण बी गेले चालणार पण आम्ही आपला हक्क घेऊन राहणार असं सुद्धा त्यांनी या माध्यमातून सांगलं आहे. आणि निश्चितच आहे की बाबासाहेबांचे विचार तळागाळाच्या लोकांमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक संघटना काम करत आहे. त्यामध्ये रिपब्लिकन सेना सुद्धा, रिपब्लिक संघटना सुद्धा मजबूतीने काम करत आहे. आणि आमच्या चॅनलच्या वतीने सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे. नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे. नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर जब रहे. तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. जय भीम. बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे. नामांतर शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे. नामांतर शहीद अमर